इचलकरंजी शहरात कामगारांच्या वादातून एकाची निर्घृण हत्या, 3 हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात. इचलकरंजी शहरातील शहापूर परिसरात एका एअरजेट कारखान्यात कामगारांच्या वादातून संतोष पांडा वय वर्ष अंदाजे 40, राहणार विनायक हायस्कूल जवळ शहापूर यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेने औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजीत खळबळ उडाली आहे. इचलकरंजीतील एका यंत्रमाग कारखान्यात पांडा यांच्यासोबत तापसो बेहरा, शिवा बेहरा आणि मनोज बेहरा हे तिघे काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून या चौघांमध्ये वाद सुरू होता. पांडा हे सहकाऱ्यांच्या शिस्तभंगाची तक्रार मालकांकडे सातत्याने करत होते. विशेषतः कामाच्या वेळेत झोप काढण्यावरून त्यांच्यात वाद चिघळले होते. गुरुवारी दिवसभरात वाद तीव्र झाल्यानंतर मालक राजेश मुंदडा आणि मुकेश बजाज यांनी मध्यस्थी करून वाद शांत केला होता. मात्र रात्री पुन्हा वाद उफाळून आला. संतोष पांडा यांनी लोखंडी रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिघांनी रॉड हिसकावून घेऊन त्यांच्या डोक्यात आणि शरीरावर मारहाण केली. या मारहाणीत पांडा गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनीही रुग्णालयात भेट देत तपासाची माहिती घेतली. तापसो, शिवा आणि मनोज बेहरा या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान रुग्णालयाबाहेर संतोष पांडा यांच्या नातेवाईकांसह शहापूर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे. गोकुळ दूध, पेढे, श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोरया.